मोदी यांची प्रकृती बरी नसावी, शरीराची आणि मनाची. शरद पवार उद्धव ठाकरे याच्यावर बोलतात आणि ऑफर देतात. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होणार आहे. याला ऑफर होणार नाही ही भीती मधून व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही. मोदी 4 जून नंतर भूतपूर्व पंतप्रधान होणार आहे. मोदी 200 पार ही करत नाहीत. मोदीचा सगळा खेळ 175, 180. मोदी सरकार हे फसवणूक करणारे सरकार. गुजरातमध्ये निवडणूक जिंकता यावी यासाठी उद्योग केला. फक्त गुजरात व्यापारी आणि शेतकरी जगवा यासाठी हे सगळे मोदी. फक्त गुजरातचे पंतप्रधान मोदी हे पाकिस्तानचे एजंट. नरेंद्र मोदी यांची प्रकृती एकंदरीत बिघडलेली दिसते. मोदी यांची प्रकृती बरी नसावी, शरीराची आणि मनाची. महाराष्ट्रात येऊन 2 दिवसापूर्वी ते उद्धव ठाकरे साहेबांना नकली संतान म्हणतात, शरद पवारजींना आणखीन काही म्हणतात आणि अचानक दुसऱ्या दिवशी झोपेतून उठतात आणि ऑफर देतात आमच्याकडे या म्हणून. हे त्यांच्या पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे. नरेंद्र मोदी 4 जून नंतर प्रधानमंत्री राहत नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव होतो याची त्यांना आता खात्री पटते, म्हणून ते अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनांना जन्म देत आहेत. बाकी काही नाही. त्यांची ऑफर वगैरे काही नाही. त्याला ऑफर म्हणत नाहीत. त्याला एका भीतीतून व्यक्त केलेल्या या भावना आहेत. पुढे बोला. कॅम्पेन किट मध्ये सोन्याचे बिस्किट असल्याचा आरोप केला जातो. त्या संदर्भातला एक व्हिडिओ तो वर्षा गायकवाडांकडून ट्विट केला गेला. त्यांच्याकडे माहिती आहे. त्यांनी जर त्या प्रकारची माहिती लोकांसमोर आणली असेल तर निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे. तुम्ही पैसे वाटा किंवा सोन्याची बिस्किटं वाटा, तुम्हाला मतं काय मिळणार नाहीये. मोदी 4 जून नंतर भूतपूर्व पंतप्रधान. मोदींनी जी ऑफर दिली तर त्यांना अशी काही भीती आहे का, की ते फिगर म्हणतात 400 पार? मोदी 200 पार ही करत नाहीत. मोदी 200 पार ही करत नाही. लक्षात घ्या. मोदींचा सगळा खेळ ऑलआउट 175 ते 180. त्याच्यामुळे उद्या कोणाच्या कुबड्या लागल्या, टेकू लागले, गरज लागली तर ते सगळे यांची जुळवाजुळव सुरू आहे. पण मी पुन्हा सांगतो, मोदी 4 जून नंतर होतील भूतपूर्व पंतप्रधान. साहेब, हेमंत करकरेच्या शरीराची जी गोळी होती ती जुना झाला विषय. दोन वेळ केला साहेब. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नागपूरमध्ये. आता विजयवाटीवर आता दाखल झाला. कांद्याच्या संदर्भातला मुद्दा आहे. कांद्याच्या संदर्भामध्ये कांदा निर्यात बंदी उठवली, मात्र परिस्थिती जर बघितली तर अजूनही शेतकरी नाराज आहे. बघा, मोदी सरकार हे फसवणूक करणारं सरकार आहे. कांद्याचा निर्यात बंदी उठवायचा जो का खेळ केला तो गुजरातचे व्यापारी, गुजरातचे ठेकेदार, गुजरातचे कांदा उत्पादक यांच्या सोयीसाठी केला. गुजरातमध्ये त्यांना निवडणुका जिंकता याव्यात यासाठी त्यांनी केलेला सगळा खेळ आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अजिबात चिंता नाही. या देशातला कांदा उत्पादक, दूध उत्पादक मेला काय, जगला काय, फक्त गुजरातचा व्यापारी, गुजरातचा शेतकरी जगावा हीच मोदींची इच्छा आहे. मोदी हे गुजरातचे प्रधानमंत्री आहेत, देशाचे नाही. साहेब, यालाच लागून एक प्रश्न आहे. पाकिस्तानने 325 मेट्रिक डॉलर प्रमाणे निर्यात मूल्य ठेवलेलं आहे, मात्र भारताचं जर बघितलं तर $550 आहे. मोठी तफावत आहे. पाकिस्तानची चांदी होते, मात्र भारताच्या मोदी हे पाकिस्तानचे एजंट आहेत.